राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संकल्पना से साकार लाडली बहन योजना को दिन ब दिन जिस प्रकार से महिलाओं की तरफ से प्यार मिल रहा है, उस पर से अब यह जान पड़ता है कि यह योजना महिलाओं के लिए कितनी कारगर साबित हो रही है। आए दिन हर एक महिला के खाते में आए 1500 रुपए, उनके चेहरे की मुस्कान इस कदर खिल रही है जैसे मानो उन्हें एक सगा भाई मिल गया हो। कुछ महिलाओं का यह भी कहना है कि कई वर्षों से हम इस योजना का बेसब्री से इंतजार कर रहे थे और आज हकीकत में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस योजना को लाकर हमें जो खुशी दी है उसकी कोई सीमा नहीं है। आइए जानते हैं कुछ ऐसे ही महिलाओं के बारे में जिन्होंने इस योजना के बारे में अपनी राय प्रकट की है। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म निघाले होते ते आम्ही भरले आणि त्याचा आम्ही लाभ पण घेतला आणि ते आम्हाला 2 दिवसा अगोदर 3000 रुपये मिळाले आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार सुद्धा मानते आणि त्यांनी भाव म्हणून आम्हाला दर महिन्याला असेच 3000 रुपये द्यावे। नाव आहे जया अमरसिंग धुर्वे, मी आहे हाऊसवाईफ। माझं नाव स्वाती प्रभुदास देवची, मी जलम गावातली आहे। रेखा राजेंद्र खारोडे, मी एक गृहिणी आहे। माझं नाव अर्चना अशोकराव आडे आहे आणि मी शेती करते। जे 3000 रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी ते महत्त्वाचे म्हणजे पडणार आहेत। ही आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली। ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभार लावण्यासाठी त्यांना उपयोगी पडलेले आहे। घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडंसं सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या। आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी। खूप खूप धन्यवाद करते आणि मी पण आभार मानते। मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते। तुम्हाला शुभेच्छा। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म निघाले होते, ती योजनेचा लाभ आम्ही पूर्णपणे घेतलेला आहे। ते फॉर्म भरण्यात आले आणि आम्हाला त्या योजनेचा लाभ मिळाला पण आहे। आमच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा पण झाले आहे। असेच दर महिन्याला त्यांनी आम्हाला राखीचं बा म्हणून द्यावं अशी आमची इच्छा आहे। आम्ही त्यांचे खूप देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही खूप आभार मानतो की आम्हाला भाऊ म्हणून बहिणीचं एक आधार म्हणून महिन्याचे 3000 रुपये दिले, याच्यासाठी त्यांनी आम्ही आभार मानतो। माझं नाव किरण आशीष खंडे। चंद्रपुर से हमारे संवाददाता स्वाति दुर्गमवार की रिपोर्ट।